रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कराडच्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटमधून मी पाटील सर बोलतो आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. हा चॅप्टर बोर्डाच्या बरोबरच CET आणि JEE साठीसुद्धा अतिशय सोपा आणि हुकमी मार्क मिळवून देणारा चॅप्टर आहे. त्यापैकी आपण बोर्डाच्या कन्सेप्टला आजपासून सुरुवात करणार आहे. जनरली आपण एव्हरी डे टू डे कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळी सेंटेन्सेस यूज करतो, जसं की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आपल्या कम्युनिकेशनसाठी आपल्याला हे सेंटेन्सेस वापरणं गरजेचं असतं. आता ह्या सेंटेन्सेसपैकी काही ठराविक स्पेशालिटीवाले सेंटेन्सेस आपण कन्सिडर करणार आहे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये. आता त्यासाठीची आपली मॅथमॅटिकल लॉजिकची पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्टेटमेंट. आता स्टेटमेंट म्हणजे काय, तर अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे जेवढी काही सेंटेन्सेस आहेत त्यापैकी असे सेंटेन्सेस की जे सेंटेन्स एक्झॅक्टली ट्रू आहे किंवा असं सेंटेन्स की जे एक्झॅक्टली फॉल्स आहे आपण असं सांगू शकत असेल तर त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट असं म्हणणार आहे आणि त्यांना जनरली स्मॉल लेटर्स PQR न आपण रिप्रेझेंट करणार आहे. एक उदाहरण आपण घेऊयात. समजा हे पहिलं उदाहरण घेतलं आपण, 2 + 2 = 4. आता क्लिअरली सगळ्यांना क्लिक झाला असेल की ओके 2 + 2 = 4 हे बरोबर आहे, म्हणून हे सेंटेन्स हे स्टेटमेंट होणार आहे. दुसरं आपण जर सेंटेन्स घेतलं, व्हॉट इज युअर नेम, तर इथं एक क्वेश्चन केलेलं आहे की जे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे आपण एक्झॅक्टली कम्पेअर नाही करू शकत, त्यामुळं हे सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाही. तिसरं सेंटेन्स आपण बघूयात, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. राईट, हे वेल नोन आहे का, सगळ्यांना माहिती आहे की मुंबई ही महाराष्ट्राचं कॅपिटल आहे, त्यामुळं हे सेंटेन्स आपण स्टेटमेंट म्हणून कन्सिडर करू शकतो. आता त्याच्या नेक्स्ट आपण सेंटेन्स बघितलं तर मुंबई इज अ कॅपिटल ऑफ अमेरिका. झपकन एखाद्याला वाटेल की ओके हे स्टेटमेंट नाही, पण लक्षात घ्या हे सुद्धा स्टेटमेंट आहे. मग मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई इज कॅपिटल ऑफ अमेरिका हे दोन्ही सुद्धा सेंटेन्सेस स्टेटमेंट कसे काय, तर आपण त्यासाठी स्टेटमेंटचे डेफिनेशन पुन्हा एकदा रिवाईज करू. तर स्टेटमेंटची डेफिनेशन काय आहे की असं सेंटेन्स की जे एक्झॅक्टली ट्रू आहे किंवा एक्झॅक्टली फॉल्स आहे आपण असं सांगू शकतो. मग तिसरं सेंटेन्स हे मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि हे खरं आहे. त्याचबरोबर आपण चौथं जर सेंटेन्स घेतलं, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ अमेरिका, हे सुद्धा स्टेटमेंट आहे, मात्र हे स्टेटमेंट कसलं आहे, खोटं आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या स्टेटमेंटला एकतर ते स्टेटमेंट खरं असतं किंवा खोटं असतं. म्हणून आपण मॅथमॅटिक्समधली पुढची कन्सेप्ट बघणार आहे ह्या लॉजिक चॅप्टरमधली, ती म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते. आता जर दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॅपिटल T न रिप्रेझेंट करणार आहे, आणि जर दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची मात्र आपण ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल F न रिप्रेझेंट करणार आहे. मग आता आपल्याला माहीत होतं मगाशी हे पहिलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का, तर येस हे स्टेटमेंट आहे, आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, T आहे, कारण की हे स्टेटमेंट ट्रू आहे. व्हॉट इज युअर नेम हे काही स्टेटमेंटच नाही, त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूचा विषयच नाही आहे. मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, येस मुंबई हे महाराष्ट्राचं कॅपिटल आहे, त्यामुळे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे. त्याचबरोबर हे जी ट्रूथ व्हॅल्यू जर बघितली तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, T, ट्रू आहे हे स्टेटमेंट. मुंबई इज अ कॅपिटल ऑफ अमेरिका, आता लगेच तुम्ही सांगू शकता हे स्टेटमेंट आहे, मात्र याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. शेवटचं आपण सेंटेन्स बघूयात पाचवं, अ नॅचरल नंबर इज ॲन इंटिजर. आता यासाठी तुम्हाला काही बेसिक मॅथमॅटिकल कन्सेप्ट पण माहीत असायला पाहिजेत, नंबर सिस्टीम माहीत असायला पाहिजे. तर तुम्ही सांगू शकता लगेच की हो नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर हे इंटिजर असतात का, तर असतात. त्यामुळं हे आपण म्हणू शकतो हे सेंटेन्स आहे स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, T आहे. मग आता लक्षात आलं असेल तुम्हाला की स्टेटमेंट म्हणजे काय आणि तुझी ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी सांगणार आहे. तर पुढे आपण काही एक्झाम्पल बघूयात. आता पहिलं इथं बघा, पहिलं सेंटेन्स घेतलेलं आहे, प्लीज गिव्ह युअर पेन. तर हे सेंटेन्स आहे, पण हे सेंटेन्स स्टेटमेंट होते का बघा बरं, तर नाही, कारण की हे एक्झॅक्टली ट्रू आहे किंवा फॉल्स आहे आपण असं सांगू शकतो का, तर नाही सांगू शकत. आपण 2 नंबरचा सेंटेन्स बघूयात, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. येस,
लगेच सगळेजण म्हणणार आहेत येस, त्रिकोणाला 3 बाजू असतात म्हणजे हे सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे. आता लगेच आपण ट्रूथ व्हॅल्यूबद्दल डिस्कशन करूयात. तर बरोबर आहे, हे त्याच्यात 3 साईड्स असतात, त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. आता इथं लगेच लक्षात येतं हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, पण हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे आपण सांगू शकत नाही, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाहीये हे आता आपल्या लक्षात आलंय. हाऊ आर यू. आता हा क्वेश्चन केला आहे, हे सुद्धा एक्झॅक्टली ट्रू किंवा फॉल्समध्ये कम्पेअर आपण करू शकत नाही, त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट होणार नाही. सिमिलरली 5th सेंटेन्स, डू यू लाईक टू प्ले टेनिस, हे सुद्धा आपलं स्टेटमेंट होणार नाही. थोडक्यात हा नोट पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की असे सेंटेन्सेस की जे इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन असतात, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट किंवा सजेशन असते, हे सगळे सेंटेन्सेस मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट होत नाहीत, हे लक्षात घ्या. आता मग स्टेटमेंट म्हणजे काय, दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट कधी होतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते हे लक्षात आल्यानंतर आपण पुढं काही एक्झाम्पल्स घेऊयात. पहिलं एक्झाम्पल आहे ओपन द विंडो. लगेच लक्षात येईल की ओपन द विंडो ही रिक्वेस्ट किंवा कमांड आहे, त्यामुळं हे सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाही. सिट डाऊन रिक्वेस्ट आहे किंवा ऑर्डर आहे म्हणू शकतो, त्यामुळे हे सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाही. 8 इज ग्रेटर दॅन 7 मॅथमॅटिकल सेंटेन्स आहे आणि हे स्टेटमेंट आहे कारण की हे एक्झॅक्टली ट्रू आहे आपण असं सांगू शकतोय. प्लीज ओपन द डोअर, ओके नाही का, कारण की इथं रिक्वेस्ट केलेली आहे ना, आपण मगाशी बघितले की रिक्वेस्ट ही स्टेटमेंट होत नाही. 2 इज ओनली इवन प्राईम नंबर, राईट. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी इवन म्हणजे सम पण आहे आणि प्राईम म्हणजे मूळ सुद्धा संख्या आहे, म्हणजे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. आता तुमच्या लक्षात आलं असेल स्टेटमेंट्स कशी आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी. मात्र जर एखादं सेंटेन्स मॅथमॅटिकल सेंटेन्स असेल की ज्यामध्ये व्हेरिएबल आला असेल, फॉर एक्झाम्पल पहिलं आपण सेंटेन्स घेतलं x - 9 इज इक्वल टू 0. आता ह्याच्या बाबतीत विचार करायला गेलं तर जर इथं एक्सची व्हॅल्यू 9 झाली तर 9 - 9 म्हणजे 0 होईल आणि मग हे सेंटेन्स हे स्टेटमेंट होईल की जिची ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. पण जर समजा इथं एक्सची व्हॅल्यू अदर दॅन 9 झाली तर मात्र हे सेंटेन्स हे फॉल्स होणार आहे, म्हणजे इथं ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू एका व्हेरिएबलवर डिपेंड आहे. सिमिलरली ही इज अ टॉल, इथं ही कोण आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे, हे स्टेटमेंट होणार का नाही ते. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, ओके. आता हे मला विचाराल तर मी 100% असं म्हणेन की सर किंवा ओके हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. काही जण असे म्हणतील की हे स्टेटमेंट आहे मात्र ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, डिपेंड ऑन द इंटरेस्ट. पण हे पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे, त्यामुळं हे मॅथमॅटिक्समध्ये एक्झॅक्टनेसमध्ये हे चालत नाही, त्यामुळं मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट हे स्टेटमेंट होणार नाही. इट इज ब्लॅक इन कलर, काय आहे इट कोण आहे ह्याच्यावर डिपेंड राहील जर ब्लॅक कलर आहे का नाही. त्यामुळं आता आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की अशी सेंटेन्सेस की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही सिच्युएशनवर किंवा व्हेरिएबलवर डिपेंड असते, अशा सेंटेन्सेसना आपण ओपन सेंटेन्सेस असं म्हणणार आहे. आणि ओपन सेंटेन्सेस ही मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट होऊ शकत नाहीत. थोडक्यात क्वेश्चन, कमांड, रिक्वेस्ट, सजेशन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आणि ओपन सेंटेन्सेस ही मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट होऊ शकत नाहीत. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्टेटमेंट कसं ओळखायचं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आता पुढं आपण काही क्वेश्चन डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपण घेतलेला की ज्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक. खाली दिलेल्या सेंटेन्सेसपैकी कोणकोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट आहेत आणि त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तुम्ही सांगणार आहे. मी थोडासा पॉज घेणार आहे. पहिला सेंटेन्स बघूयात. 6 × 4 इज इक्वल टू 25. राईट, बरोबर तुम्ही सजेशन केलं असणार आहे, गेस बरोबर केलं असणार आहे. 6 × 4 ॲक्च्युली 24 होतं, पण तरीसुद्धा हे सेंटेन्स फॉल्स आहे आपण सांगू शकतो एक्झॅक्टली. त्यामुळं हे स्टेटमेंट आहे पण हे फॉल्स आहे, त्यामुळे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. x + 6 इज इक्वल टू 9.
राईट. हे ओपन सेंटेन्स आहे कारण की ह्याची व्हॅल्यू किंवा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड करते एक्सवरती. जर एक्स 3 झाला तर ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, एक्स अदर दॅन 3 झाला तर मात्र ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल. त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात, त्यामुळं इट इज नॉट अ स्टेटमेंट. व्हॉट आर यू डुईंग? ऑब्वियसली लगेच क्लिक झाला असेल, एका सेकंदामध्ये तुम्ही लगेच क्लिक केला असेल की हे इंटरोगेटिव्ह म्हणजे हा क्वेश्चन आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट होणार नाही. व्हेरी गुड. नेक्स्ट. प्लीज सिट डाऊन. आता ही रिक्वेस्ट आहे आणि रिक्वेस्ट ही स्टेटमेंट होणार नाही, त्यामुळं इट इज अ रिक्वेस्ट हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट. एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. राईट. वेल नोन आहे आपल्याला, प्रत्येक रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो का, तर 100% असतो. म्हणजे हे स्टेटमेंट पण आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. नेक्स्ट. ही इज ऑनेस्ट. कोण आहे हा ही? राईट, बरोबर आहे सगळ्यांचं. ही इज ऑनेस्ट. इथं हे ओपन सेंटेन्स होते कारण की हे सिच्युएशनवर डिपेंड आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट होणार नाही. अँड लास्ट वन. द स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर. मूळ संख्येचा वर्ग हा पुन्हा एकदा मूळ संख्या असते. आता तुम्हाला माहिती आहे मूळ संख्या कोणकोणत्या असतात, इमॅजिन करा. ओके, राईट गेस केलं तुम्ही. 2 ही प्राईम नंबर आहे आणि 2चा स्क्वेअर 4 मात्र प्राईम नंबर नाही, त्यामुळं स्क्वेअर ऑफ प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर हे सेंटेन्स फॉल्स आहे. म्हणून आपण हे स्टेटमेंट आहे असं आपण 100% म्हणू शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, मात्र याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला स्टेटमेंट आणि स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी ओळखायची हे समजलं असेल, तर आजच्या लेक्चरचा एक्झरसाइज म्हणजे पहिल्या चॅप्टरमधला एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 प्रत्येक विद्यार्थ्याला PDF सेंड केलेली आहे. तर त्या PDF मधल्या आपल्या चॅप्टरच्या पहिल्या एक्झरसाइजमधला पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. थँक्यू.